इथे मी 160 ग्राम चव घेतला आहे नारळाचा आणि त्याला 3/4 म्हणजे 120 ग्राम साखर घेतली आहे, 6 वेलची घेतली आहे, वेलदोडे. आता पण मी मिक्सरमध्ये टाकलं आहे ते. त्याच्यातच मी 3/4 जी 120 ग्राम साखर आहे ती पण टाकली आहे आणि त्याची आपण पिठी साखर केली इथे. आता कढईत मी 1 चमचा तूप घातलं आहे. शक्यतो जाड जाड तळाचंच पुडाचंच भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण खोवलेला नारळ घालायचं, खोबरं घालायचं आणि 3 मिनटं मी ते परतलं आहे आणि त्याच्यात आता आपण पिठी साखर घालायची, मिक्सरमधून जी वाटली होती ती. त्याच्यात वेलची देखील आहे. आता मी अर्धी वाटीला कमी दूध घालते इथे. त्याच्यात आपण मलाई देखील घ्यायची, टेस्ट चांगली लागते. मी लगेच पिठी साखर घातल्यावर लगेच दूध देखील घातलं आहे. आता हे खोबरं, ओलं खोबरं, दूध आणि पिठी साखर हे सर्व एकत्र नाही 5-7 मिनटं चांगलं कंटिन्यू परतत आहे ना आपण शिजवलं आहे. ते कसं समजायचं आता ते शिजलं आहे का, तर एक गोळा जर त्याचा तयार होत असेल ना म्हणजे आपलं मिश्रण शिजलं आहे परफेक्ट. बघा ते ना बाइंडिंग होतं आहे, ते बाइंड होतं आहे. आता मी एका डिशला ना तूप लावते आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालणार आहोत, ओलं खोबरं आणि पिठी साखरचं. हे गरम असतानाच थापून घ्यायचं. मी ते हातानेच थापलेलं आहे. तुम्ही उलथण्याने किंवा वाटीच्या मागच्या साईडनी पण करू शकता. आता मी त्याला 1 इंचापेक्षा थोडासा कमी थिकनेसचा शेप दिला आहे स्क्वेअरमध्ये आणि 2 मिनटातच लगेचच त्याच्या वड्या कट करायच्या. स्क्वेअरमध्ये चौकोनी शेपमध्येच मी करणार आहेत वड्या नारळाच्या. अलगद असं कट करायचं. बघा आता मी स्क्वेअरमध्येच सर्व वड्या पाडून घेते आणि आपल्या वड्या तयार झाल्या की ते ना 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. 10 मिनटानंतर मी काढलं. पहा किती सॉफ्ट आणि टेम्पटिंग अशा खरंच चव आहे ना अप्रतिम झाली होती. आपल्या वड्या तयार झाल्या.